नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज जे आहे त्या सिरीज मधला फर्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. तर वेळ न घालता आपण डायरेक्ट क्वेश्चन वर चालू करू. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट हा फर्स्ट चॅप्टर मधला क्वेश्चन आहे. दरवर्षी ह्या टॉपिक वर काही ना काहीतरी क्वेश्चन विचारले जाते. एमएसक्यू किंवा थेरी क्वेश्चन येत असतो. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला बघा सुरुवातीला काय करावं लागेल. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे आपल्याला फिमेल गॅमेटची डेव्हलपमेंट दाखवायची. तर फिमेल गॅमेटची डेव्हलपमेंटची सुरुवात होत असते बघा मायक्रोस्पोर मदर सेल पासून. डिप्लॉइड मायक्रोस्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल. डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल यालाच आपण एमएमसी म्हणतो, मेगास्पोर मदर सेल. आता ही जी डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल आहे तिचं काय होणार, अंडरगो मिओसिस. त्याच्यात मिओसिस होणार. मिओसिस झाल्यानंतर या एका सेल पासून 4 सेल तयार झातात. आपल्याला माहित आहे मिओसिस काय, रिडक्शनल डिव्हिजन आहे. तर एका सेलच्या 4 हॅप्लॉइड सेल तयार झाल्या. आता ह्या ज्या आहेत त्या हॅप्लॉइड सेल असणार, म्हणजे एन. या 2n होत्या तर या एन. आणि ह्या ज्या 4 सेल आहेत ह्या 4 सेलला काय म्हणतो आपण, लिनियर टेट्राड ऑफ मेगास्पोर. लिनियर टेट्राड ऑफ मेगास्पोर. आता या लिनियर टेट्राड ऑफ मेगास्पोर ज्याच्यातल्या ज्या अपर 3 मेगास्पोर आहेत हे काय होणार, डिजनरेट होणार. ह्या 3 डिजनरेट झाल्या, राहिली एक. आता ही एक जी आहे ही फंक्शनल मेगास्पोर म्हणून ओळखली जाते. फंक्शनल मेगास्पोर. फंक्शनल मेगास्पोर लक्ष द्या. सुरुवात कुठून व्हायली, डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल पासून. डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलचं मिओसिस होऊन 4 लिनियर टेट्राड ऑफ मेगास्पोर तयार झाले. आता ह्या 4 पैकी 3 अपर 3 म्हणजे वरची 3 जे आहे ते डिजनरेट होतात. वरचे 3 डिजनरेट झाल्यानंतर राहिलेला एक जे आहे मायक्रोपाईल एंडचा, मायक्रोपाईल एंड बघा खालचा, त्या एंडचा जे आहे ते फंक्शनल मेगास्पोर रिमेन ऍक्टिव्ह राहतो. रिमेन ऍक्टिव्ह राहिल्यानंतर आता ह्याच्यात मायटोसिस होणार. मायटोसिस फर्स्ट होणार. मायटोसिस फर्स्ट. आणि मायटोसिस फर्स्ट जे व्हायला हे मायटोसिस बघा फ्री न्यूक्लिअर मायटोसिस आहे. जे आपलं जनरल मायटोसिस जे असतं त्याच्यात काय होते, कॅरिओकायनोसिस झाली की लगेच सायटोकायनोसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन आणि सायटोप्लाझमिक डिव्हिजन एका पाठोपाठ होत असतं. पण इथं नाही, न्यूक्लिअर डिव्हिजन कसं व्हायला, फ्री न्यूक्लिअर. तर सायटोप्लाझम तशाला तसं राहणार, फक्त 2 न्यूक्लियस जे आहेत ते डिवाइड होणार. नंतर मायटोसिस सेकंड होणार. मायटोसिस सेकंड आणि मायटोसिस सेकंड मध्ये 4 न्यूक्लियस तयार होणार. नंतर मायटोसिस थर्ड. आणि मायटोसिस थर्ड मध्ये काय होणार, 8 न्यूक्लियस तयार होणार. पण सायटोप्लाझम डिवाइड झालं नाही का, कारण ही फ्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजन होत आहे. बरोबर. आता हे जे आहे आता याच्यात काय होणार, पोलरायझेशनची ऍक्टिव्हिटी होणार. पोलरायझेशन मध्ये काय होणार, आता हे जे 8 न्यूक्लियस आहे, 8 न्यूक्लियस पैकी 3 न्यूक्लियस वरच्या पोलला येणार. त्याच्यानंतर राहिलेले 3 न्यूक्लियस जे आहेत खाली येतात, या पोलला आले. आणि राहिलेले जे 2 आहेत ते सेंटरला येतात आणि पोलार न्यूक्लिया तयार करतात. आता वरी जे 3 सेलचा जे ग्रुप तयार झालो ह्या 3 सेलला आपण म्हणतो अँटीपोडल सेल. अँटीपोडल सेल. आणि ह्या 3चा जे ग्रुप आहे खालच्या 3 सेल याला आपण म्हणतो एक ऍपॅरेटस. एक ऍपॅरेटस. एक ऍपॅरेटस मध्ये काय, सेंटर मध्ये हे असणार एक सेल आणि हे दोन्ही साईडला सपोर्टिंग जे आहेत हे असणार सिनर्जी. सिनर्जीड लक्षात राहू द्या. एक ऍपॅरेटस कन्सिस्ट ऑफ सेंट्रल एक सेल अँड 2 सिनर्जीड, म्हणजे 2 सिनर्जीड, दोन्ही साईडला 2 सिनर्जीड आणि एक सेल, ह्या 3 सेल एकत्र येऊन एक ऍपॅरेटस तयार होतो. आणि हे 2 जे राहिलेत का हे आहेत पोलार न्यूक्लियाय. सेंटर मधले 2 न्यूक्लियाय म्हणजे पोलार
न्यूक्लियाय. पोलार न्यूक्लियाय. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक. बघा एम्ब्रियो सॅक मध्ये काय आहे. आता एम्ब्रियो सॅक मध्ये जर बघितलं आपण अपर साईडला 3 अँटीपोडल सेल आहे, खाली एक ॲपॅरेटस आहे, एक ॲपॅरेटस मध्ये 2 सिनर्जिड आणि 2 सिनर्जिडच्या सेंटर मध्ये एक सेल, सेंटर मध्ये 2 पोलार न्यूक्लियाय. आता हे सिनर्जिड जे आहे, आता सिनर्जिड मध्ये पण बघा इथे हेअर लाईक प्रोजेक्शन असतात. ह्या हेअर लाईक प्रोजेक्शनला म्हणतो आपण फिलिफॉर्म ॲपॅरेटस. फिलिफॉर्म ॲपॅरेटस. आता हे जे फिलिफॉर्म ॲपॅरेटस असतात, ह्या फिलिफॉर्म ॲपॅरेटसचं काम काय असतं? फिलिफॉर्म ॲपॅरेटस ज्यावेळेस पोलन पिस्टिल इंटरॅक्शन होत असते त्यावेळेस पोलन ट्यूब येत असताना ह्या पोलन ट्यूबला एक सेलच्या साईटला जाणे किंवा एक सेलकडे नेणे, याचं जे डायरेक्शन आहे किंवा ते डायरेक्शन जे आहे ते डायरेक्शन दाखवण्याचं किंवा गाईड करण्याचं काम हे फिलिफॉर्म ॲपॅरेटस करत असतात. आणि ती जे मोमेंट आहे त्या मोमेंटला आपण म्हणतो किमोटॅक्टिक मोमेंट. बरोबर. आता हे झालं एम्ब्रियो सॅक. पण जस्ट बिफोर फर्टिलायझेशन, ज्यावेळेस फर्टिलायझेशन होण्याच्या थोडं आधी हे जे एम्ब्रियो सॅक आहे याचा थोडा बदल होतो. काय बदल होतो बघा. जस्ट बिफोर फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन होण्याच्या थोडं आधी, जस्ट बिफोर फर्टिलायझेशन, एक सेल, हे दोन्ही साईडचे सिनर्जिड आणि हे जे पोलार न्यूक्लियाय आहेत, हे पोलार न्यूक्लियाय फ्यूज होतात. दोन्ही पोलार न्यूक्लियाय फ्यूज होऊन इथं सेकंडरी न्यूक्लियस तयार करतात. सेकंडरी न्यूक्लियस. आणि हा असतो 2n डिप्लॉइड. बरोबर. काय ह्या स्टेजमध्ये बघा जे एम्ब्रियो सॅक आहे, एम्ब्रियो सॅक मधलं सिनर्जिड असेल, एक सेल असेल, त्याच्यानंतर या दोन्ही पोलार न्यूक्लियाय असतील आणि अँटीपोडल सेल असतील. सगळे काय टोटल सेल जे काय असतील ह्या काय हॅप्लॉइड इन नेचर आहेत, म्हणजे फक्त एन. बरोबर. हॅप्लॉइड. आणि जस्ट बिफोर फर्टिलायझेशन होण्याच्या थोडं आधी काय होत असते? हे पोलार न्यूक्लियाय फ्यूज होतात आणि हे दोन, हे हॅप्लॉइड दोन पोलार न्यूक्लियाय फ्यूज होऊन सेकंडरी न्यूक्लियस म्हणजे डिप्लॉइड न्यूक्लियस तयार होतात. बरोबर. आता त्याच्यानंतर बघा, आता ही जर कंडिशन मधली, ह्या कंडिशनवर पण क्वेश्चन भरपूर आलेला आहे. ही जी एम्ब्रियो सॅक आहे, एम्ब्रियो सॅक मध्ये आपण सेल जर काउंट केला तर बघा 1 2 3, त्याच्यानंतर खाली ह्या 3, 1 2 3 आणि ही मोठी सेल, टोटल ही जी सेल आहे ह्या 3 वरच्या 3 6 आणि ही मोठी सेल 7 सेल. पण न्यूक्लियस जर काउंट केले तर 1 2 3 4 5 आणि ह्या 3 सेल मधली 3, 8 न्यूक्लियस. बरोबर. हे 5 आणि हे 3, 8 न्यूक्लियस, म्हणजे 7 सेल 8 न्यूक्लियस ही स्टेज मेंटेन व्हायली. बरोबर का. आता ही झाली डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइटची कन्सेप्ट. आता ह्या कन्सेप्टवर एमसीक्यू, बोर्डाला एमसीक्यू कशी विचारतात बघा. चला बघा, फर्स्ट एमसीक्यू बघा, बोर्डाला भरपूर विचारलेलं आहे. हाऊ मेनी मेयोटिक अँड मायटोटिक डिव्हिजन रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेटोफाइट इन अँजिओस्पर्म. बघा अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये मायक्रोस्पोर मदर सेल पासून जी फिमेल गॅमेटोफाइट तयार होतो त्यावेळेस मिओसिस आणि मायटोसिस किती, आताच आपण बघितलेलं आहे, किती होत असतो बघा. बघा मिओसिस किती व्हायलंय? मिओसिस 1, मायटोसिस 3. 1 मिओसिस 3 मायटोसिस ऑप्शन पाहिजे आपलं. 1 मिओसिस 3 मायटोसिस, ऑप्शन बी 1 मिओसिस आणि 3 मायटोसिस. त्याच्यानंतर बोर्डाला अजून भरपूर विचारलेला क्वेश्चन आहे बघा. एक बघा, टिपिकल फिमेल गॅमेटोफाइट ऑफ अ फ्लॉवरिंग प्लांट ऍट मॅच्युरिटी टिपिकली, म्हणजे एम्ब्रियो सॅक जे असते ते टिपिकली म्हणजे मॅच्युरिटीला आल्यानंतर कसा दिसतो? तर काय दिसतो? आताच आपण सांगितलं, न्यूक्लियस किती असतात? 8 आणि सेल किती असतात? 7. बरोबर. तर आपल्याला काय पाहिजे इथं? 8 न्यूक्लिएटेड आणि 7 सेल. त्याच्यानंतर 7 न्यूक्लिएटेड, 7 हे येणार नाही, आपलं आन्सर काय ना हेच येणार. 8 न्यूक्लिएटेड 7 सेल म्हणजे 8 न्यूक्लियस आणि 7 सेल. करेक्ट. त्याच्यानंतर व्हॉट इज द प्लॉइडी लेवल? आता हे क्वेश्चन भरपूर विचारलेलं आहे. व्हॉट इज द प्लॉइडी लेवल ऑफ सिनर्जी? सिनर्जीची प्लॉइडी काय असेल? हॅप्लॉइड असेल, डिप्लॉइड असेल, टेट्राप्लॉइड असेल किंवा पॉलिप्लॉइड? बघा बरं चला, सिनर्जीची प्लॉइडी लेवल काय आहे बघा. सिनर्जिड काय असणार आपण सांगितलं होतं. ही जे एम्ब्रियो सॅक आहे, एम्ब्रियो सॅक मधला प्रत्येक घटक काय हॅप्लॉइड आहे, कारण मिओसिस होऊन तयार झालेले आहे. म्हणजे एक सेल असेल, सिनर्जिड असतील, पोलार न्यूक्लियाय असतील, अँटीपोडल सेल असतील, सगळे काय हॅप्लॉइड. मग आपल्याला काय विचारलंय? सिनर्जिड. तर सिनर्जिड कसा असणार? हॅप्लॉइड, ऑप्शन बी असणार. आता हे झालं बोर्डाला विचारलेले एमसीक्यू, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. आता डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोवर फक्त एमसीक्यू विचारतात का? थेरी क्वेश्चन पण भरपूर वेळेस आलेला आहे. थेरी क्वेश्चन 3 मार्काला येऊ शकतो, 4 मार्काला पण विचारू शकतात. जर 4 मार्क साठी विचारला असेल तर थेरी क्वेश्चन मध्ये बघा ही थेरी लिहायची आपल्याला. बघा
द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल अंडरगो मियोसिस टू फॉर्म लिनियर टेट्राड ऑफ हॅप्लॉइड सेल. आपण आताच बघितलं डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलचे काय होतं अंडरगो मियोसिस मध्ये मियोसिस होऊन लिनियर टेट्राड ऑफ हॅप्लॉइड सेल तयार होतात. त्या सेलला आपण मेगास्पोर म्हणतो. अपर 3 मेगास्पोर अंडर डिजनरेट अपर ती 4 टेट्राड तयार झालं म्हणजे 4 मेगास्पोरचे टेट्राड त्याच्यातले अपर 3 काय होतात डिजनरेट होतात अँड लोअर 1 म्हणजे खालची जे आहे रिमेन फंक्शनल अँड इट ऍक्ट ॲज अ फर्स्ट सेल ऑफ गॅमेटोफाइट. नंतर ही जे फंक्शनल मेगास्पोर आहे फंक्शनल मेगास्पोर अंडरगो 3 सक्सेसिव्ह अँड फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. बघा हे महत्वाचं आहे फ्री न्यूक्लियर कारण न्यूक्लियर डिव्हिजन होते सायटोप्लाझमिक डिव्हिजन होत नाही. The total 8 nuclei and 8 nuclei are formed. 3 of which are located at each pole. त्याच्यामुळे काय व्हायले 8 न्यूक्लियस तयार व्हायले आणि या 8 न्यूक्लियस पैकी म्हणजे 8 न्यूक्लियस पैकी 3 वरच्या पोलला जातात 3 खालच्या पोलला येतात आणि 2 जे राहिलेले आहेत ते काय होतात सेंटरकडे मायग्रेट होतात. बघा 3 न्यूक्लिआय टुवर्ड मायक्रोपाइल एंड कन्स्टिट्यूट एग ॲपॅरेटस. जे 3 जे मायक्रोपाइल एंडला आले त्याच्यापासून काय तयार व्हायले म्हणजे खालच्या एंडला आले त्याच्यापासून काय तयार व्हायले कन्स्टिट्यूट एग ॲपॅरेटस. आता एग ॲपॅरेटस तयार झालं. आता एग ॲपॅरेटस मध्ये काय काय असतं बघा एग ॲपॅरेटस कन्सिस्ट ऑफ सेंट्रल एग सेल. बरोबर आहे आपण सांगितलं होतं एग ॲपॅरेटस मध्ये सेंटर मध्ये एक सेल आहे आणि सपोर्टिंग 2 सिनर्जी एक सेल आणि 2 सिनर्जी. त्याच्यानंतर सिनर्जिड सो हेअर लाईक प्रोजेक्शन कॉल्ड ॲज फिलिफॉर्म ॲपॅरेटस. हे पण आपण दाखवलं की जे सिनर्जिड असतात सिनर्जिड्स मध्ये काही हेअर लाईक प्रोजेक्शन असतात त्याला आपण म्हणतो फिलिफॉर्म ॲपॅरेटस. या फिलिफॉर्म ॲपॅरेटसचं काम असते गाईड एंट्री ऑफ पोलन ट्यूब. पोलन ट्यूबची ज्यावेळेस एंट्री होती त्यावेळेस त्याला गाईड करणे. त्याच्यानंतर अँटीपोडल सेल आर ग्रुप ऑफ 3 सेल प्रेझेंट ॲट अपर साइड. म्हणजे वरच्या साईडला ज्या 3 सेलचा ग्रुप आहे त्याला आपण नाव दिलं होतं अँटीपोडल सेल. अपर साइड म्हणजे चले जाय. त्याच्यानंतर दिस 7 सेल अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज एम्ब्रियो सॅक. जे 7 सेल आणि 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर तयार झालं का आपलं बघा हे स्ट्रक्चर ह्या स्ट्रक्चरला आपण नाव दिलं ते एम्ब्रियो सॅक. आणि त्याच्यानंतर बघा 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिया 2 जे हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिया होते जस्ट बिफोर फर्टिलायझेशनच्या थोडं आधी काय होतात फ्यूज होतात आणि फ्यूज होऊन त्याच्यापासून काय तयार व्हायला सेकंडरी न्यूक्लियस. आणि सेकंडरी न्यूक्लियस कसा असतो डिप्लॉइड 2n. ही थेरी लिहायची. जर समजा थेरी आली असेल तर थेरीमध्ये ही थेरी लिहायची. बघा काय सुरुवात कुठून करायची थेरीमध्ये इथून डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल पासून हे झाल्यानंतर हे इथपर्यंत एवढी थेरी लिहायची. 4 मार्कला जरी क्वेश्चन विचारला असेल तर हे 2 पेज थेरी झाली.